लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट। आज 10वा हप्ता वाटप करा। गुढीपाडव्याचं भेट, गुढीपाडव्याचं गिफ्ट वाटप करा। 15,000 एकूण जमा करा। 20 जिल्हे 9 बँकेत पैसे जमा। गरीब कुटुंबातील महिलांना साडीचं वाटप होळीच्या सणाला। नमस्कार। 14 एप्रिल, 15 एप्रिल, 16 एप्रिल, 17 एप्रिल आणि 18 एप्रिल हे 5 दिवस खूप महत्वपूर्ण असणार आहेत लाडकी बहीण या योजनेसाठी। आणि या दिवसातील ही सर्वात मोठी ऑथेंटिक अपडेट आपण मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत। लाडक्या बहिणींना आता जमा होणार 15,000 रुपये। गुढीपाडव्याची भेट मिळणार। 10वा हप्ता वाटप होणार। खात्यात पैसे जमा होणार। पैसे जमा झाल्याचा बँकेकडून मेसेज येणार। गरीब कुटुंबातील महिलांना साडीचं वाटप। ऑथेंटिक अपडेट मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत। तर बघा, लाडकी बहीण योजना आत्ताची सर्वात मोठी अपडेट आणि अतिशय आनंदाची बातमी। गुढीपाडवा भेट, अक्षय तृतीया भेट, लाडकी बहीण योजना 10वा हप्ता वाटप, 10व्या हप्त्याचं गिफ्ट आजच वाटप करा। तसेच गरीब कुटुंबातील महिलांना साडीचं वाटप। संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये। चला तर आता आपण मेन टॉपिक वरती येऊया। आजचा व्हिडिओ अतिशय इम्पॉर्टंट असणार आहे। तर बघा, तुम्हाला आता 10व्या हप्त्याचं गिफ्ट तर मिळणारच आहे, सोबत आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या चॅनलवरील सर्व व्ह्यूअर्ससाठी, सबस्क्रायबरसाठी हे गिफ्ट असणार आहे। तर बघा, गिफ्ट काय असणार आहे? 200K स्पेशल गिव्ह अवे। ठीक आहे, तर या ठिकाणी बघा, ज्या दिवशी आपल्या मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवरती 2 लाख सबस्क्रायबर कंप्लीट होतील, 2 लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील, त्या दिवशी आपल्या मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून 2 पैठणी साडीचं वाटप केलं जाणार आहे। बघा, ज्या दिवशी 2 लाख सबस्क्रायबरचा टप्पा पूर्ण होईल त्याच दिवशी हे वाटप असणार आहे। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, ही पैठणी साडी नेमकी कोणाला मिळणार? तर बघा, अतिशय चांगल्या क्वालिटीची पैठणी साडी आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिली जाणार आहे त्या दिवशी 2 लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील त्या दिवशी। ठीक आहे, आता ही साडी कोणाला मिळणार? तर ही साडी मिळणार लकी विनरला। आता मग लकी विनर कसं ठरवणार किंवा लकी विनर कोण होणार? तर बघा, या गिव्हअवे मध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी तुम्हाला फक्त एक चांगली कमेंट करायची आहे। त्यानंतर आम्ही एक लकी कमेंट पिक करणार आहोत। ठीक आहे, रॅन्डम कमेंट एक पिक करणार आहोत आणि जे पण लकी विनर असतील त्यांना ज्या दिवशी 2 लाख सबस्क्रायबरचा टप्पा पूर्ण होईल त्या दिवशी या 2 साड्या 2 लकी विनरला पाठवण्यात येतील पोस्टाच्या माध्यमातून। तुमच्या घरी डायरेक्ट तुम्हाला ही साडी भेटून जाईल, तुमच्या ऍड्रेसवरती साडी येऊन जाईल। हे गिफ्ट असणार आहे, स्पेशल गिफ्ट असणार आहे 2 पैठणी साडीचं गिफ्ट आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून। त्यामुळे सर्वांनी नक्की यामध्ये पार्टिसिपेट करा आणि हे गिफ्ट मिळवण्यासाठी व्हिडिओला लाईक करणे इम्पॉर्टंट आहे, चॅनलला सबस्क्राईब सुद्धा असणे इम्पॉर्टंट आहे। ठीक आहे, आता आपण पुढची लेटेस्ट अपडेट पाहूया। तर बघा, लाडकी बहीण योजना लेटेस्ट अपडेट। आता लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आणि हे ऑथेंटिक अपडेट आपण मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत आहोत। तर बघा, लाडकी बहीण योजनेचा 10व्या हप्त्याची आता तारीख ठरली। आता महिलांना पैसे वाटप होणार। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिलचा हप्ता जमा होणार। तसेच या ठिकाणी काही निवडक महिला आहेत ज्या दुहेरी योजनेचा लाभ घेतात। म्हणजे ज्या महिला अशा महिला आहेत त्या की ज्या 2-2 योजनेचा लाभ घेतात, म्हणजे दुहेरी योजनेचा लाभ घेतात। दुहेरी योजना म्हणजे पीएम किसान किंवा नमो शेतकरी योजनेचा सुद्धा लाभ घेतात आणि लाडकी बहीण या योजनेचा सुद्धा लाभ घेतात। तर अशा महिलांना आता 1500 ऐवजी फक्त 500 रुपये दिले जाणार आहेत। सरकारने घेतला आहे शासनाने मोठा निर्णय। ठीक आहे, आता या ठिकाणी बघा, लाडकी बहीण योजना लेटेस्ट अपडेट आणि इम्पॉर्टंट अपडेट। तर बघा, सर्वात मोठी अपडेट, सर्वात मोठी बातमी काय आहे? तर बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत 9 हप्त्याचे वितरण झालेले आहे आणि त्यामध्ये फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे एक साथ 3,000 रुपये 8 मार्च रोजी पासून ते 13 मार्च पर्यंत देण्यात आले। बघा, तुम्हाला 8वा हप्ता मिळाला, 9वा हप्ता मिळाला, आता या ठिकाणी बघा 10व्या हप्त्याची तयारी आहे। तर आता बघा, पुढची अपडेट या ठिकाणी अशी आहे की त्यानंतर आता सर्व महिलांचे लक्ष 10व्या हप्त्याकडे लागले आहे। तर बघा, तर एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता कधी येईल? तर एप्रिलचा हप्ता हा 15 एप्रिल पासून येण्यास सुरुवात होण्याची शक्यता आहे किंवा अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर येणार अशी माहिती प्रसार माध्यमातून मिळत आहे। परंतु बघा, तुम्हाला आजचा व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे, परंतु या व्हिडिओमध्ये आपण सर्वच्या सर्व अपडेट्स कव्हर करणार आहोत। तुम्हाला फायनल फिक्स डेट सांगणार आहे की कोणत्या दिवशी पैसे येणार आहेत। त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। त्यानंतर अनेक महिलांचा प्रश्न होता की आम्हाला जो एप्रिलचा 10वा हप्ता दिला जाणार आहे, हा हप्ता 1500 येणार की 2100 येणार? तर बघा, तुम्हाला जो एप्रिलचा हप्ता मिळणार आहे हा हप्ता 1500 रुपयेच मिळणार आहे। तुम्हाला 2100 रुपये आता सध्या दिले जाणार नाहीत, कारण की 2100 बाबत अर्थसंकल्पामध्ये निर्णय केलेला नाहीये। मग तुम्हाला 2100 कधी मिळतील? तर योग्य वेळी 2100 रुपये दिले जातील, योग्य वेळी निर्णय घेतला जाईल।
ज्यावेळी दिवशी महाराष्ट्र राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारेल त्यावेळेस 2100 रुपये तुम्हाला दिले जातील. आणि ही ऑथेंटिक अपडेट तुमच्यापर्यंत आपण मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून पोहोचवली आहे. त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, आता आपण पुढची लेटेस्ट अपडेट पाहूया. तर बघा, लाडकी बहीण योजना मोठी अपडेट. आता मोठी अपडेट अशी आहे की 2.5 कोटी महिलांना 10वा हप्ता येणार. ठीक आहे, बघा 2.5 कोटी म्हणजे 2.5 कोटीपेक्षा जास्त महिलांना 10वा हप्ता येणार आहे. बँकेकडून मेसेज येणार आहे पैसे जमा झाल्याचा. ठीक आहे, आता लेटेस्ट अपडेट पाहूया. तर या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, पुढची लेटेस्ट अपडेट बघा, सर्वात मोठी बातमी, सर्वात मोठी अपडेट. आता अपडेट काय आहे ती अपडेट आपण जाणून घेऊया. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये राज्य शासनाने आतापर्यंत 21 ते 65 वयोगटातील पात्र लाभार्थी महिलांना 9 हप्ते त्यांच्या आधार डीबीटी लिंक असलेल्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे. बघा, डीबीटी लिंक असलेले 9 हप्ते तुम्हाला मिळाले आहेत. आता या ठिकाणी बघा, पुढची बातमी आणि पुढची अपडेट अशी आहे की राज्य सरकारने यावर्षी 36,000 कोटी रुपयांचा महिला व बालविकास विभागाला निधी देण्यात आलेला आहे. तर बघा, वर्ष 2025 साठी 36,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यामुळे या ठिकाणी बघा, तुम्हाला प्रत्येक महिन्याचा हप्ता टाइम टू टाइम मिळणार आहे व फिक्स मिळणार आहे. तर बघा, येत्या काही दिवसात 2,50,00,000 पेक्षा म्हणजे 2.5 कोटीपेक्षा जास्त महिलांना एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे, अशी या ठिकाणी अपडेट आलेली आहे. त्यानंतर बघा, न्यूज चॅनलमध्ये असं सांगितलं जात आहे, भरपूर टीव्ही न्यूज चॅनल युट्यूब वरती माहिती पाहिली असेल की एप्रिलचा हप्ता अक्षय तृतीयेच्या सणाला येणार. 30 एप्रिल आधी हप्ता जमा होणार. आता बघा, तुम्हाला नक्की कोणत्या तारखेला हप्ता येणार आहे ते सांगणार आहे. ठीक आहे, तर आणि त्यांच्या पुढे क्वेश्चन मार्क आहे. ठीक आहे, आता आपण पुढची अपडेट पाहूया. तसेच लाडकी बहीण योजना अपडेट या ठिकाणी बघा, आता बघा, पुढची लेटेस्ट अपडेट अशी आहे की आता लाडकी बहीण योजनेमध्ये महिलांना मिळणार आहेत 500 रुपये. तर ज्या महिला दुहेरी योजनेचा लाभ घेतात अशा बहिणींना 500 रुपये मिळणार आहेत. आता नवीन शासन निर्णय या ठिकाणी झालेला आहे. तर या शासन निर्णयामध्ये एक्झॅक्टली काय म्हटलेलं आहे आता आपण त्याविषयी अपडेट्स पाहूया. ठीक आहे, तर बघा, पीएम किसान सन्मान निधी योजनामध्ये प्रत्येक महिलेला महिलेला वर्ष अखेरीस 12,000 रुपये मिळतात. म्हणजे प्रत्येकी महिना 1,000 रुपये लाभ मिळतो. जर ती महिला या योजनेचा लाभ घेत असेल आणि लाडकी बहीण योजनेमध्ये पण लाभ घेत असेल तर त्या महिलेला फक्त आता लाडकी बहीण योजनेमधील आणि पीएम किसान सन्मान निधी योजनेमधील प्रति महिन्यातील फरक 500 रुपये मिळणार आहे. म्हणजे तुम्हाला लाडकी बहीण योजनेमधून 1500 ऐवजी 500 रुपये दिले जाणार आहेत. ठीक आहे, त्यानंतर बघा, ज्या महिला संजय गांधी निराधार या योजनेचा लाभ घेतात आता अशा महिलांना किती रुपये मिळणार. तर बघा, त्या महिलांचा लाडकी बहीण योजनेमध्ये लाभ घेत असतील तर त्यांना या योजनेमधून वगळण्यात येणार आहे. म्हणजे संजय गांधी योजनेमध्ये प्रति महिना त्या महिलेला 1500 रुपये मिळतात. परंतु ती महिला जर लाडकी बहीण योजनेमध्ये सुद्धा लाभ घेत असेल तर त्या महिलेला आता एप्रिल महिन्याचा हप्ता मिळणार नाही. त्या महिलेला आता लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येईल आणि त्या महिलेला फक्त संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळेल आणि त्यामधून तुम्हाला 500 रुपये मिळणार. म्हणजे कोणत्या तरी एका योजनेचा, सरकारी योजनेचा लाभ मिळणार. एक तर तुम्ही संजय गांधी योजनेचा लाभ घ्या किंवा लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्या. दोन्हीपैकी एकाच योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकता. दोन्ही मधून मिळणारी जी रक्कम आहे ती सेमच आहे. दर महिन्याला तुम्हाला 1500 रुपये दिले जातात. म्हणजे वर्षाला तुम्हाला 18,000 रुपये मिळतात. ठीक आहे, त्यानंतर आता पुढची अपडेट पाहूया. तर बघा, महिलांच्या खात्यामध्ये आता पैसे जमा झाल्यानंतर तुम्हाला आता बघा, तुम्हाला वेबसाईट वरती सुद्धा पाहता येतं की तुमच्या खात्यामध्ये आतापर्यंत किती रुपये ट्रान्सफर झालेले आहेत. तर या ठिकाणी बघा, सर्व ट्रान्झॅक्शन स्टेटस पेड दाखवतं, अमाऊंट तुम्हाला किती मिळाले आहे, किती रुपये तुमच्या खात्यात क्रेडिट झाले आहेत, कोणत्या तारखेला पैसे क्रेडिट झाले आहेत, ट्रान्झॅक्शन बेनिफिशरी अकाउंट नंबर वगैरे या ठिकाणी सर्व माहिती उपलब्ध असते. त्यानंतर बघा, महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याच्या नंतर तुमच्या मोबाईलवरती अशा प्रकारे मेसेज सुद्धा येतो. समजा 3,000 रुपये जमा झाले, 1500 रुपये जमा झाले, जे काही पैसे जमा होत असतात त्याचा मेसेज अशा प्रकारे तुमच्या मोबाईलवरती जमा होत असतो. आणि महायुती सरकार तुम्हाला प्रत्येक महिन्याला आता लाडकी बहीण योजनेचा लाभ देणार आहे. 36,000 कोटी रुपयांची तरतूद या योजनेसाठी करण्यात आलेली आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा, आता पुढची लेटेस्ट अपडेट पाहूया. आता तुम्ही यादीमध्ये नाव तपासू शकता. तर बघा, पैसे का येत नाहीयेत हा भरपूर महिलांचा प्रश्न आहे. भरपूर महिला म्हणाल्या, आम्हाला दादा जानेवारीचे पैसे आले नाही, फेब्रुवारीचे आले नाही, मार्चचे पैसे आले नाही. एक्झॅक्टली प्रोसेस काय आहे. तर बघा, पैसे काय येत नाहीत तर तुम्हाला नाव जर यादीमध्ये तपासता येत नाही तर त्याची प्रोसेस आता तुम्हाला या ठिकाणी सांगतो. तर या ठिकाणी बघा, स्क्रीनवरती तुम्हाला डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे. तर बघा, नारी शक्ती दूत ऍप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. जर तुम्ही या ऍप मधून फॉर्म भरला असेल तर सर्वप्रथम गुगल प्ले स्टोर वरून नारी शक्ती दूत ऍप डाउनलोड करा. हे ऍप महाराष्ट्र सरकारने लाडकी बहिणींच्या अर्ज आणि मंजुरी यादीसाठी खास विकसित केले आहे. त्यानंतर लॉग इन करायचं आहे तुम्हाला. ऍप उघडल्यानंतर तुमचा मोबाईल क्रमांक टाकून लॉग इन करा. ओटीपी द्वारे पडताळणी पूर्ण करा. लाडकी बहीण योजनेचा पर्याय निवडा. ठीक आहे, मंजुरी यादी तपासा. ऍपच्या मुख्य पानावर मंजुरी यादी किंवा अर्जाची स्थिती हा पर्याय शोधा.
तुमचा अर्ज क्रमांक किंवा आधार क्रमांक टाकून यातील तुमचे नाव आहे का ते चेक करा. तर ऑफिशियल वेबसाईट जर तुम्हाला माहित नसेल तर ही आहे ladkibhin.maharashtra.gov.in या वेबसाईटवर जायचं आहे. मग तिथे तुम्हाला अर्जदार लॉग इन हा पर्याय निवडायचा आहे. त्यानंतर मोबाईल क्रमांक पासवर्ड वापरून लॉग इन करायचं आहे आणि त्यानंतर मंजूर यादी विभागात तुम्हाला जायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा त्या ठिकाणी तुम्हाला आवश्यक जी काही माहिती असेल ती माहिती त्या ठिकाणी तुम्हाला टाकावी लागेल. जसं की बघा दोन्ही ठिकाणी यादी तपासताना तुमचा अर्ज क्रमांक, आधार क्रमांक, नोंदणीकृत मोबाईल क्रमांक असणे गरजेचे आहे, जेणेकरून प्रक्रिया लवकर पूर्ण होईल. तसेच बघा स्थिती अद्ययावत ऍप आणि पोर्टलवर मंजूर यादी नियमितपणे अद्ययावत केली जाते. त्यामुळे नवीनतम माहितीसाठी वारंवार तपासणी तुम्हाला करावी लागणार आहे. त्यानंतर बघा जर ऑनलाईन तपासणी शक्य नसेल तर जवळच्या अंगणवाडी केंद्रात किंवा सेतू सुविधा केंद्रात जाऊन मंजूर यादीची तुम्ही माहिती मिळवू शकता. तुम्हाला जर ऑनलाईन समजत नसेल तर तुम्ही अंगणवाडी सेविकांची मदत घेऊन ती माहिती मिळवू शकता. ठीक आहे. त्यानंतर बघा लाडकी बहीण योजना सुद्धा आता दिव्यांग मानधन योजनेचे सुद्धा थेट पैसे खात्यामध्ये जमा होणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी डायरेक्टली आदेश दिलेले आहेत. काय आदेश दिलेले आहेत ते आता आपण या ठिकाणी पाहूया. तर बघा कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण हा टॉपिक कव्हर केला होता, परंतु कालचा व्हिडिओ भरपूर जणांनी पाहिलेला नव्हता. त्यामुळे आज पण आपण हा टॉपिक कव्हर करत आहोत. तर त्यांनी आदेश काय दिलेले आहेत तर या ठिकाणी बघा पहिला जो आदेश आहे तो आहे लाडकी बहीण बहीणप्रमाणे दिव्यांग मानधन योजनेचे सुद्धा थेट खात्यात पैसे जमा करा. मानधन वाढवण्याबाबत सरकार सकारात्मक विचार करणार. अंत्योदय योजनेत दिव्यांगांचा समावेश तातडीने करणार. निकषात न बसणाऱ्यांसाठी सरकार स्वतंत्र योजना तयार करणार. घरकुलासाठी स्वतंत्र योजना तयार करणार. तसेच दिव्यांग रोजगारासाठी धोरण असं त्यांनी सांगितलेलं आहे. तसेच या ठिकाणी बघा प्रत्येक विद्यापीठात दिव्यांगांसाठी स्वतंत्र व्यवस्था तयार केली जाणार असं त्यांनी सांगितलेलं आहे. बघा हे 7 आदेश आता त्यांनी दिलेले आहेत. त्यानंतरची मगाशी सांगितल्याप्रमाणे संजय गांधी निराधार योजनेमधून सुद्धा तुम्हाला अनुदान दिले जाते व लाडकी बहीण योजनेप्रमाणेच तुम्हाला महिन्याला 1500 रुपये व वर्षाला 18,000 रुपये दिले जात असतात. ठीक आहे. आता अर्जदारा खालीलपैकी एक असावा. तर तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला कोणती गोष्टी केल्या पाहिजेत ते आपण पाहूया. तर बघा अर्जदार खालीलप्रमाणे एक असावा. 65 वर्षाखालील निराधार पुरुष आणि महिला, अनाथ मुले, सर्व श्रेणीतील अपंग व्यक्ती, क्षयरोग, कर्करोग, एड्स, गुप्तरोग यांसारख्या आजारांमुळे स्वतःचे पालन पोषण करू शकत नसलेले पुरुष आणि महिला, निराधार विधवा, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवांसह, घटस्फोट प्रक्रियेतील महिला आणि घटस्फोटित पण पोटगी नाही, ज्या महिलांवर अत्याचार झाले आहेत आणि वेश्या व्यवसायातून मुक्तता करण्यात आली आहे, ट्रान्सजेंडर, देवदासी, 35 वर्षापेक्षा जास्त वयाच्या अविवाहित महिला, तुरुंगात शिक्षा भोगणाऱ्या कैद्याच्या पत्नी, सिकल सेल आजाराने ग्रस्त असलेल्या या सर्व या योजनेसाठी लाभ घेऊ शकतात. ठीक आहे. आता आवश्यक कागदपत्रे लागतात. कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायचा झाला की कागदपत्रे आलेच. आता यासाठी 9 कागदपत्रे इम्पॉर्टंट आहेत. आधार कार्ड, पासपोर्ट आकाराचा फोटो, त्यावर सही असली पाहिजे, महाराष्ट्र राज्याचे रहिवासी प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, बँक खात्याची माहिती, बँकेचे नाव, शाखेचे नाव, पत्ता, IFSC, जिल्हा समाज कल्याण कार्यालयाला आवश्यक असलेले इतर कोणतेही कागदपत्र, वैद्यकीय प्रमाणपत्र किंवा अक्षमता रोग प्रमाणपत्र, रुग्णालयाच्या सिव्हिल सर्जन आणि वैद्यकीय अधीक्षकांनी जारी केलेले, मोठ्या आजाराच्या बाबतीत वयाचा पुरावा, कुटुंबाचे उत्पन्न प्रमाणपत्र, BPL कार्ड, अपंगत्व प्रमाणपत्र, ट्रान्सजेंडर प्रमाणपत्र, जर अर्जदार ट्रान्सजेंडर असेल तर पतीचा विवाह प्रमाणपत्र आणि मृत्यू प्रमाणपत्र विधवा अर्जदाराच्या बाबतीत. तर एवढ्या सर्व कागदपत्रे लागतील तुम्हाला. ठीक आहे. त्यानंतर बघा लाडकी बहीण योजना मोठी अपडेट. आता लाडक्या बहिणींना 9 हप्ते मिळाले. आजची अपडेट अशी आहे की आता एप्रिल महिन्याचा हप्ता अक्षय तृतीयाच्या दिवशी जमा होणार अशी बातमी अनेक न्यूज चॅनलवरती दाखवली जात आहे. तर अक्षय तृतीयाच्या दिवशी एप्रिलचा हप्ता जमा होईल का आता त्याविषयी आपण अपडेट पाहूया. तर या ठिकाणी बघा तुम्ही जेवढ्या पण न्यूज पाहिल्या असतील त्या ठिकाणी तुम्ही एक कॉमन गोष्ट पाहिली असेल, एप्रिल महिन्याचा हप्ता अक्षय तृतीया दिवशी येणार असं आहे न्यूज मध्ये, परंतु त्यापुढे क्वेश्चन मार्क दिलेला आहे. म्हणजे शक्यता वर्तवली जात आहे की अक्षय तृतीयाच्या सणाला शुभ मुहूर्तावरती एप्रिलचा हप्ता दिला जाऊ शकतो. म्हणजे कन्फर्म नाहीये किंवा या ठिकाणी तुम्ही असं समजू शकता की अधिकृतपणे घोषणा झाली नाही, ऑफिशियल घोषणा सरकारने केलेली नाही, माहिती सरकारकडून ऑफिशियल घोषणा नाहीये. त्यामुळे बघा त्या दिवशी पैसे येतील न येतील तो पुढचा भाग आहे. परंतु लाडक्या बहिणींसाठी आता मोठी खुशखबर आहे. ती खुशखबर अशी आहे की आता गुढीपाडवा अक्षय तृतीया निमित्त लाडक्या बहिणींना मिळणार आहेत 5 मोठे गिफ्ट. आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील महिलांना हे 5 मोठे गिफ्ट मिळणार आहेत. तसेच गरीब कुटुंबातील महिलांना होळीच्या सणाला साडीचं वाटप करण्यात आलेलं आहे. अंत्योदय शिधापत्रिका धारक महिलांना ही मोफत साडी देण्यात आलेली आहे. तसेच आता
5 मोठे गिफ्ट कोणते मिळणार आहेत ते आपण या ठिकाणी व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत. तर बघा, स्पेशल गिफ्ट असणार आहेत. पहिलं गिफ्ट असणार आहे अन्नपूर्णा योजनेचे. तर बघा, जर तुम्ही अन्नपूर्णा योजनेअंतर्गत जर तुम्हाला लाभ मिळत असेल तर आता दुसऱ्या टप्प्याचे म्हणजे दुसऱ्या हप्त्याचे पैसे येणार आहेत. बघा, तुम्हाला वर्षातून 3 टप्प्यात पैसे दिले जात असतात. दुसरा टप्पा म्हणजे अन्नपूर्णा योजना 2.0 चे पैसे येणार आहेत. दुसऱ्या गॅस सिलेंडरचे पैसे आता महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. 830 रुपये तुम्हाला मिळणार आहेत. हे असणार आहे पहिलं गिफ्ट. ठीक आहे. त्यानंतर बघा, आता आपण पुढचं दुसरं गिफ्ट पाहूया. तर दुसरं स्पेशल गिफ्ट असणार आहे सर्व महिलांच्यासाठी व लाडक्या बहिणींसाठी. तर स्पेशल गिफ्ट दुसरं गिफ्ट. तर बघा, दुसरं गिफ्ट आहे 1500 ऐवजी तुम्हाला 2100 रुपये दिले जाणार आहेत. बघा, म्हणजे 600 रुपयाची वाढ केली जाणार आहे. परंतु आता सध्या तुम्हाला 1500च मिळत आहेत. 2100 रुपयाचा निर्णय योग्य वेळी माहिती सरकार घेणार आहे. म्हणजे 5 वर्षामध्ये कधी सुद्धा तुम्हाला योग्य वेळी 2100 रुपये दिले जाणार आहेत आणि हेच असणार आहे तुमचं दुसरं गिफ्ट. ठीक आहे. त्यानंतर आता आपण तिसरं गिफ्ट पाहूया. तर तिसरं गिफ्ट असणार आहे स्पेशल तिसरं गिफ्ट, ते म्हणजे नवीन भांडी संच. तर बघा, यामध्ये आता 30 भांड्यांचा संच दिला जाणार आहे. मग चमच्यापासून ते कढई, कुकर, प्रेशर कुकर पर्यंत सर्व भांड्यांचा यामध्ये समावेश असणार आहे. ठीक आहे. हे असणार आहे तुमच्यासाठी तिसरं गिफ्ट. ठीक आहे. चौथं गिफ्ट असणार आहे ज्या महिलांना घर बांधायचं ज्या महिलांचं स्वप्न आहे त्यांचं आता स्वप्न पूर्ण होणार आहे. कारण की 20 लाख घरकुलांची यादी आता जाहीर झालेली आहे व पहिला हप्ता अनेक महिलांना मिळाला सुद्धा आहे. भरपूर लाभार्थ्यांना मिळाला आहे. नवीन अर्ज सुद्धा आता प्रक्रिया चालू आहे. तुम्हाला तर या योजनेच्या निकषमध्ये बसत असाल तर तुम्हाला सुद्धा घरकुलचे पैसे मिळून जातील व तुमचं सुद्धा घर बांधण्याचं स्वप्न पूर्ण होऊन जाणार आहे. हे असणार आहे चौथं गिफ्ट. ठीक आहे. आता आपण 5वं गिफ्ट पाहूया. तर 5वं गिफ्ट असणार आहे लाडक्या बहिणी भरपूर दिवस झालं प्रतीक्षा करत आहेत, वाट पाहत आहेत. ती वाट पाहत आहेत एप्रिलच्या हप्त्याची. तर बघा, 5व्या गिफ्ट म्हणजे आता एप्रिलचा हप्ता जमा होणार आहे आणि हे असणार आहे सर्वात मोठं विशेष गिफ्ट सर्व लाडक्या बहिणींसाठी. ठीक आहे. त्यानंतर बघा, पुढची लेटेस्ट अपडेट. आता बघा, 36 जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार आहेत आणि विशेष म्हणजे एप्रिलचा हप्ता तर तुम्हाला मिळणार आहे 1500 रुपयेच मिळणार आहे. 2100 बाबत निर्णय नाहीये. त्यामुळे तुमच्या मोबाईलवरती 1500चाच मेसेज येणार आहे. डिअर कस्टमर, डीबीटी गव्हर्नमेंट पेमेंट ऑफ रुपीज 1500 क्रेडिटेड ऑफ लाडकी बहीण योजना. ठीक आहे. 830 रुपये तुम्हाला गिफ्ट मिळणार आहे. अन्नपूर्णा योजना 2.0 दुसऱ्या गॅसचे पैसे जमा होणार आहेत. तुमच्या मोबाईलवरती याचा सुद्धा मेसेज येणार आहे. डिअर कस्टमर, डीबीटी गव्हर्नमेंट पेमेंट ऑफ रुपीज 830 क्रेडिटेड टू युअर अकाउंट असा मेसेज आता पडणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजना मोठी बातमी. आता आम्हाला 10वा हप्ता कधी मिळणार हा लाडक्या बहिणींचा प्रश्न आहे. लाडक्या बहिणींचा सवाल आहे. पहिल्या आठवड्यात, दुसऱ्या आठवड्यात, तिसऱ्या आठवड्यात की चौथ्या आठवड्यात? तर या ठिकाणी बघा, पहिला आठवडा आता संपलेला आहे. दुसरा आठवडा 20 संपलेला आहे. आता राहिला तिसरा आणि चौथा आठवडा. तर या तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यातच पैसे येणार आहेत. मग कधी पैसे मिळणार, कोणत्या तारखेला पैसे मिळणार, किती वाजता पैसे मिळणार, हे आता आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत. त्या अगोदर महिलांच्यासाठी खुशखबर. लाडकी बहीण योजना मोठी बातमी. तर बघा, मोफत आता 3 गॅस पैकी तुम्हाला दुसऱ्या गॅसचे पैसे आता वाटप होणार आहेत. सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत. बघा, 2.0 अन्नपूर्णा योजनेचे पहिल्या गॅसचे पैसे तुम्हाला ऑलरेडी मिळालेत आणि आता दुसऱ्या गॅसचे पैसे जमा होणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजना मोठी बातमी. आता बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी बातमी. बातमी अशी आहे की आता वर्धापन दिन जवळ आला आहे. आता लाडकी बहीण योजनेला 1 वर्ष पूर्ण होणार आहे. तुम्हाला माहित आहे ही योजना जुलै महिन्यामध्ये सुरू झाली होती. कधी? जुलै महिन्यामध्ये. ठीक आहे. आणि आता सध्या एप्रिल महिना सुरू आहे. आता बघा, 2 महिने फक्त बाकी आहेत या योजनेच्या वर्धापन दिन म्हणजे 1 वर्ष या योजनेला पूर्ण होण्यासाठी. आणि 1 वर्ष पूर्ण होण्याच्या आनंदामध्ये लाडक्या बहिणींना मोठे गिफ्ट दिले जाऊ शकते अशी या ठिकाणी शक्यता वर्तवली जात आहे. वर्धापन दिन आता जवळ आलेला आहे लाडकी बहीण योजनेचा. ठीक आहे. 1 वर्ष पूर्ण होत आहे. 1 वर्ष ही योजना सक्सेसफुली रन गेल्याबद्दल, सक्सेसफुली चालवल्याबद्दल, व्यवस्थितपणे कोणताही अडथळा न येऊ देता ही योजना चालवल्याबद्दल या ठिकाणी माहिती सरकारकडून तुम्हाला मोठे गिफ्ट दिले जाऊ शकते. ठीक आहे. त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजना महिलांच्यासाठी आता मोठी खुशखबर. खुशखबर अशी आहे, एप्रिलचा 10वा हप्ता आता महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. जवळपास 2,53,00,000 महिला लाभार्थी आहेत ज्यांना 10वा हप्त्याचे पैसे येणार आहेत. ठीक आहे. तसेच या ठिकाणी बघा, ज्या गरीब कुटुंबातील महिला आहेत त्यांना होळीच्या सणाला मोफत साडीचं वाटप करण्यात आलेलं आहे. तुम्हाला साडीचा लाभ मिळाला आहे का? साडी तुम्हाला रेशनच्या दुकानावरती मिळाली आहे का? ज्या महिलांकडे अंत्योदय शिधापत्रिका आहे अशा महिलांना ही साडी वाटप करण्यात आली होती. ठीक आहे. त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजना किती दिवस चालेल, लाडकी बहीण योजना बंद होईल, अशा प्रकारच्या अनेक बातम्या सध्या व्हायरल होत आहेत. तर या ठिकाणी लक्षामध्ये घ्या,
सर्व महिलांना सूचना आहे, सर्व महिलांनी लक्षामध्ये घ्या. महाराष्ट्र राज्याच्या इतिहासातील सर्वात मोठी जर कोणती योजना असेल तर ती योजनेची ओळख म्हणून लाडकी बहीण योजनेची ओळख आहे. म्हणजे लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठी योजना आहे, सुपरहिट योजना आहे. लाडकी बहीण ही योजना गेम चेंजर योजना म्हणून ओळखली जाते. त्यामुळे बघा, लाडकी बहीण योजना आता बंद होईल का असा प्रश्न अनेक महिलांनी विचारला. तर त्या प्रश्नाचं उत्तर आता तुम्हाला देतो. तर या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, महायुती सरकार सत्तेमध्ये येण्याचं मेन कारण काय आहे, तर ती आहे म्हणजे लाडकी बहीण योजनेचा मोठा हात आहे. हे तर तुम्ही मान्य करू शकता. तसेच बघा, सर्व लाडक्या बहिणींमुळेच हे सरकार असल्या कारणाने लाडकी बहीण योजना कुठल्याही प्रकारे बंद होणार नाही. ठीक आहे, बघा, महायुती सरकार सत्तेमध्ये आहे याचं मेन कारण आहे लाडकी बहीण योजना. त्यामुळे ही योजना 5 वर्ष चालणार आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब, एकनाथ शिंदे साहेब, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी सुद्धा स्पष्टपणे सांगितलेलं आहे ही योजना 5 वर्ष महायुती सरकार चालवणार आहे. व उलट त्यांनी हे सुद्धा सांगितलेलं आहे, आम्ही जे आता 1500 देत आहोत योग्य वेळी त्यामध्ये वाढीव रक्कम देऊ. म्हणजे 1500 रुपयाचं 2100 रुपये करण्याचं वचन सुद्धा त्यांनी दिलेलं आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, तर लाडकी बहीण योजना 5 वर्ष चालणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजनेचे सर्व हप्ते आता मिळाले आहेत. बघा, लाडक्या बहिणींना 9च्या 9 हप्ते मिळाले आहेत आणि आता 10व्या हप्त्याची तयारी सुरू झालेली आहे. 10वा हप्ता जमा होणार आहे. तसेच रखडलेले पैसे सुद्धा तुम्हाला या एप्रिल महिन्यामध्येच मिळणार आहेत. समजा तुमचे जानेवारीचे पैसे रखडले असतील, फेब्रुवारीचे पैसे रखडले असतील किंवा मार्चचे सुद्धा पैसे रखडले असतील तर ते सर्व पैसे तुम्हाला आता मिळणार आहेत. रखडलेले पैसे, थकीत हप्ते सर्व पैसे मिळणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजना मोठी बातमी, आता रेशन कार्डवर मिळणार आहे तुम्हाला आनंदाचा शिदा. आता लाडक्या बहिणींना गुढीपाडव्याचं गिफ्ट जमा होणार आहे. तसेच केशरी, पिवळे आणि पांढरे रेशन कार्ड असणाऱ्या महिलांना आता ई-केवायसी ची प्रक्रिया 30 एप्रिल पर्यंत केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे. गरीब कुटुंबातील महिलांना रेशनच्या दुकानावरती होळीच्या सणाला साडीचं वाटप करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, पुढची अपडेट, आज शुभ मुहूर्तावरती पैसे वाटप होणार. दोन्ही हप्ते सोबत 10वा अधिक 11वा हप्ता वाटप होणार का, सर्व माहिती आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत. सर्व अपडेट कव्हर करणार आहोत. ठीक आहे. त्यानंतर बघा, लाडक्या बहिणींना आतापर्यंत 2025 वर्षामध्ये 3 हप्ते आले आहेत. एकूण 9 आलेत, परंतु यावर्षी 3 आलेत. 6 हप्ते पाठीमागच्या वर्षी आले होते. बघा, तुम्हाला 2025 वर्षामध्ये मिळालेले पैसे जानेवारीचे, फेब्रुवारीचे, मार्चचे 1500 अधिक 1500 अधिक 1500 4500 रुपये मिळाले. 2025 वर्षामध्ये हे पैसे तुम्हाला मिळाले. ठीक आहे. त्यानंतर बघा, आता लाडक्या बहिणींना मिळणारे पैसे एप्रिल महिन्याचे 1500, मेचे 1500, जूनचे 1500, जुलैचे 1500, ऑगस्टचे 1500, सप्टेंबर 1500, ऑक्टोबर 1500, नोव्हेंबर 1500 आणि डिसेंबरचे 1500 हे पैसे तुम्हाला आता 2025 वर्षामध्ये येणार आहेत. आता 10व्या हप्त्याचे 1500 येणार, 11व्या हप्त्याचे 1500 तुम्हाला लवकरच मिळणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा, आता लाडक्या बहिणींना एप्रिल ते डिसेंबर महिन्यापर्यंत म्हणजे 2025 या वर्षामध्ये अजून किती पैसे येणार आहेत, तर बघा, 1500चे 9 हप्ते येणार आहेत. म्हणजे 13,500 रुपये तुम्हाला अजून या वर्षामध्ये मिळणार आहेत. ऑलरेडी 4,500 रुपये तुम्हाला मिळाले आहेत. ठीक आहे. म्हणजे एकूण 18,000 रुपये तुम्हाला 2025 या वर्षामध्ये मिळणार आहेत. अर्थसंकल्प 2025 मध्ये 36,000 कोटी रुपयांची तरतूद सुद्धा करण्यात आलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, मगाशी व्हिडिओमध्ये बोलल्याप्रमाणे आता लाडक्या बहिणींना मिळणार 2100 रुपये. तर बघा, तुम्हाला सध्या दिली जाणारी रक्कम आहे 1500, यामध्ये 600 रुपयाची वाढ केली जाणार व लाडक्या बहिणींना, लाडक्या ताईंना 2100 रुपये दिले जाणार, अशी मोठी बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे. तर 2100 रुपये तुम्हाला 5 वर्षामध्ये योग्य वेळी, ज्यावेळेस महाराष्ट्र राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारेल त्यावेळेस 2100 रुपये महिलांना दिले जाणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजना मोठी बातमी व आनंदाची बातमी. तर अशी बातमी आहे, अशी अपडेट आहे की लाडकी बहीण योजनेला आता 1 वर्ष पूर्ण होत आहे. वर्धापन दिनाचं गिफ्ट दिले जाऊ शकते. तर बघा, आता लाडक्या बहिणी योजनेसाठी 1 वर्ष कंप्लीट होणार आहे. त्यामुळे जून जुलै महिन्यामध्ये, जवळपास जुलै महिन्यामध्ये तुम्हाला गिफ्ट मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वर्धापन दिन म्हणजे ही योजना सक्सेसफुली 1 वर्ष चालली आहे. त्यामुळे तुम्हाला या योजनेअंतर्गत आता महायुती सरकारकडून गिफ्ट दिले जाऊ शकते. ठीक आहे. त्यानंतर आता आपण पुढची अपडेट पाहूया. तर बघा, लाडक्या बहिणींसाठी व सर्व महिलांसाठी बातमी आहे, खुशखबर आहे. तर बघा, 10व्या हप्त्याचे पैसे A to Z महिलांना मिळणार आहेत. म्हणजे सर्वच्या सर्व 2,53,00,000 महिलांना मिळणार आहेत. अर्ज करणाऱ्या A to Z बहिणींना पैसे मिळणार आहेत. ज्या महिला या योजनेसाठी पात्र आहेत, निकषमध्ये बसत आहेत, अशा सर्वच्या सर्व महिलांना 10व्या हप्त्याचे पैसे मिळणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर आता आपण पुढची लेटेस्ट अपडेट पाहूया. तर बघा, लाडक्या बहिणींना आतापर्यंत किती पैसे मिळाले. अन्नपूर्णा योजनेअंतर्गत एका गॅसचे पैसे मिळाले आहेत 830 रुपये.
ठीक आहे. आता दुसऱ्या गॅसचे अन्नपूर्णा 2.0, तर दुसऱ्या गॅसचे सुद्धा 830 रुपये आता लाडक्या बहिणींना सर्व महिलांना मिळणार आहेत. पहिला हप्ता तुम्हाला मिळाला होता ऑक्टोबर 2024 मध्ये. ठीक आहे. तर बघा, वर्षाला तुम्हाला 3 गॅस सिलेंडर मिळतात. एका गॅसचे पैसे मिळाले, आता दुसऱ्या गॅसचे जमा होणार आहेत. तिसऱ्या गॅसचे सुद्धा लवकरच दिले जाणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजना मोठी बातमी, सर्व महिलांसाठी खुशखबर. अखेर सर्व महिलांची प्रतीक्षा संपणार. आता लाडक्या बहिणी ना पैसे जमा होणार. लाडकी बहीण योजनेचे 10व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होणार. गॅसचे 830 रुपये जमा होणार. महिलांची प्रतीक्षा संपणार. महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार. सर्व महिलांच्यासाठी आनंदाची बातमी व ही सर्वात मोठी बातमी, सर्वात मोठी अपडेट आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती देत आहोत. त्यामुळे व्हिडिओला लाईक कराय, चॅनलला सबस्क्राईब कराय आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कारण की हा व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे, लॉंग होणार आहे, परंतु या व्हिडिओमध्ये सर्व माहिती आपण देत असतो. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला विदाऊट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, आता आपण पुढची लेटेस्ट अपडेट पाहूया. बघा, महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार आहेत? तर बघा, सर्व जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार आहेत. 36च्या 36 जिल्ह्यामध्ये हे पैसे पडणार आहेत. परंतु या ठिकाणी महत्वाचा पॉईंट आहे किंवा महत्वाची बातमी अशी आहे, ती म्हणजे की सर्व जिल्ह्यात पैसे येणार आहेत हे तुम्हाला माहित आहे, परंतु टप्प्याटप्प्याने येणार आहेत. बघा, या 36 जिल्ह्यापैकी तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटमध्ये नक्की टाका. तर बघा, मुंबई उपनगर, मुंबई शहर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, सोलापूर, ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, अहमदनगर, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, बीड, हिंगोली, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर. ठीक आहे. 36च्या 36 जिल्ह्यामध्ये आता हे पैसे वाटप होणार आहेत, परंतु टप्प्याटप्प्याने पैसे वाटप होणार आहेत. 3-4 टप्प्यामध्ये हे पैसे येणार आहेत. कोणत्या जिल्ह्यात आधी पैसे येणार ते पण सांगणार आहे. ठीक आहे. तर बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी बातमी आलेली आहे. आता लाडक्या बहिणींसाठी तसेच महिलांसाठी आनंदाची बातमी. लाडक्या बहिणींना जीएसटी मध्ये सवलत दिली जाते 50%ची, ती सवलत आता सुरूच राहणार आहे, अशी अपडेट आहे. ठीक आहे. तर बघा, महिलांना आता एसटी मध्ये 50% सवलत सुरूच राहणार आहे. एसटीला दर महिन्याला 234 कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे. त्यामुळे बघा, 50%ची सवलत तुमची सुरूच राहणार आहे. ही बंद योजना करण्यात येणार नाही. ठीक आहे. त्यानंतर बघा, अखेर आता महिलांची प्रतीक्षा संपली. महिलांच्या खात्यामध्ये जसे तुम्हाला 9 हप्ते जमा झाले तसे तुम्हाला 10व्या हप्त्याचा मेसेज येणार, 10वा हप्ता जमा होणार. बघा, जुलै महिन्याचा पैसे जमा झाले तर तेव्हा तुम्हाला असे मेसेज आला. ऑगस्टचा पैसे जमा झाले त्यावेळेस तुम्हाला अशा प्रकारे मेसेज आला. सप्टेंबर महिन्याचा 3रा हप्ता जमा झाला त्यावेळेस सुद्धा असा मेसेज आला होता. 4था हप्ता ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा 5वा हप्ता जमा झाला त्यावेळेस सुद्धा असा मेसेज आला होता. 6वा हप्ता तुम्हाला जमा झाला, अशा प्रकारे मेसेज आला होता. तर तसाच आता सेम मेसेज तुम्हाला 10व्या हप्त्याला येणार आहे. तर बघा, जुलै महिन्याचा आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता तुम्हाला एकत्र दिला होता. त्यानंतर ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता एकत्र दिला होता. ठीक आहे. म्हणजे पहिला आणि दुसरा हप्ता एक साथ मिळाला. त्यानंतर 4था आणि 5वा हप्ता तुम्हाला एक साथ दिला गेला. ठीक आहे. त्यानंतर निवडणूक प्रक्रिया पार झाली, महायुती सरकार पुन्हा सत्तेमध्ये आले आणि तुम्हाला 6व्या हप्त्याचे पैसे डिसेंबरचे शेवटच्या आठवड्यामध्ये दिले. ठीक आहे. त्यानंतर वर्ष 2024 संपले, वर्ष 2025 सुरू झाले आणि 2025 या वर्षामध्ये सुद्धा आता महिलांची प्रतीक्षा संपली आहे, कारण की लाडक्या बहिणींना 2025 या वर्षामध्ये सुद्धा 3 हप्ते मिळाले आहेत. तर बघा, कसे मिळाले, कोणते कोणते हप्ते, तर ते आपण अपडेट पाहूया. ठीक आहे. तर बघा, जानेवारी महिन्यामध्ये लाडक्या बहिणींना या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, शेवटच्या आठवड्यात पैसे दिले, मेसेज अशा प्रकारे आला. त्यानंतर फेब्रुवारीचे पैसे महिला दिनाच्या निमित्त त्या दिवशी दिले. त्यानंतर मार्चचे पैसे होळीच्या सणाला दिले आणि सर्व महिलांच्या खात्यावरती पैसे जमा झाले. अशा प्रकारे 9 हप्ते जमा झाले. म्हणजे तुम्हाला 9 मेसेज आतापर्यंत आले आहेत पैसे जमा झाल्याचे. आता बघा, 10वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये येणार आहे आणि 10व्या हप्त्याचा सुद्धा या महिन्यांप्रमाणे सेम मेसेज येणार आहे. SMS तुमच्या मोबाईलवरती येणार आहे पैसे जमा झाल्याच्या. सर्व महिलांच्या खात्यामध्ये विशेष म्हणजे हे पैसे पडणार आहेत, हे पैसे जमा होणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजना आता 2100 रुपये कधी देणार, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मोठी घोषणा केलेली आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हणाले, आम्ही 2100 रुपये योग्य वेळी देणार आहोत. आम्ही जी वचने दिली आहेत निवडणुकीच्या अगोदर, ती सर्व वचन महायुती सरकार पूर्ण करणार आहे, अशी त्यांनी ग्वाही दिलेली आहे. त्यामुळे बघा, लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार आहेत 5 वर्षामध्ये. ही गोष्ट निश्चित आहे, ही गोष्ट फिक्स आहे. त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी टेन्शन घेण्याचं काम नाहीये. तुम्हाला सध्या जरी 1500 मिळत असले तरी भविष्यामध्ये तुम्हाला 2100 रुपये दिले जाणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजना मोठी बातमी. लाडक्या बहिणींना आतापर्यंत किती पैसे मिळाले, तर बघा, 9 हप्त्याचे पैसे आले.
13,500 रुपये एकूण आतापर्यंत तुम्हाला मिळाले आहेत. आणि आता 10व्या हप्त्याची तयारी सुरू झालेली आहे. 10वा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. 10वा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पडणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, लाडक्या बहिणी योजनेसंदर्भात तसेच हरियाणा या राज्यामध्ये लाडक्या बहिणींना सध्या 2100 रुपये दिले जात आहेत. लवकरच महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा हा निर्णय घेतला जाणार आहे व महाराष्ट्र राज्यातील महिलांना सुद्धा 2100 रुपये लवकरच दिले जाणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा, आता लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व लाडक्या बहिणींना आता आर्थिक सहाय्य, आर्थिक मदत दिली जात आहे. कारण की ज्या गरीब कुटुंबातील महिला आहेत, गरीब घटकातील महिला आहेत, ज्यांचं हातावरचं पोट आहे, दुसऱ्याच्या घरी धुनी भांडी करणाऱ्या महिला आहेत, दुसऱ्याच्या घरी जेवण बनवणाऱ्या महिला आहेत, अशा ज्या अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये जीवन जगत आहेत, अशा महिलांच्यासाठी ही योजना असणार आहे. ठीक आहे. तर आता या योजनेमधून काय सहकार्य दिले जाणार आहे, तर बघा, आर्थिक सहाय्य केले जाणार आहे महायुती सरकारच्या माध्यमातून. तर बघा, पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये मिळतात. ठीक आहे. किती रुपये मिळतात? 1500 रुपये. हे पैसे थेट लाभ हस्तांतरण डीबीटीद्वारे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जात असतात. ठीक आहे. तर बघा, तुम्हाला 1500 रुपये दिले जात असतात. आतापर्यंत तुम्हाला 1500 9 महिन्याची दिले आणि आता 10व्या महिन्याचे 1500 रुपये तुम्हाला दिले जाणार आहेत, अशी या ठिकाणी अपडेट आलेली आहे. हे आर्थिक सहाय्य सर्व गरीब कुटुंबातील महिलांना मिळणार आहे. ठीक आहे. तसेच बघा, काही पात्रता व अटी सुद्धा या योजनेमध्ये घालण्यात आलेल्या आहेत. जसे की आपण पाहूया, तर बघा, सर्व लाडकी बहिणींना या अटी पात्रता फॉलो करावे लागणार आहेत. सर्व निकष मध्ये बसावं लागणार आहे. तरच तुम्हाला लाभ कायम मिळत राहणार आहे. म्हणजे तुम्ही अपात्र होणार नाही, कायम या योजनेसाठी पात्र असणार आहात. तर बघा, महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असावी. जर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असाल तरच लाभ घेऊ शकता. दुसरी अट आहे 21 ते 65 वर्षाच्या दरम्यान असावे. म्हणजे तुमचं जे वय आहे ते 21 ते 65 याच्यामध्ये पाहिजे. म्हणजे 21 पेक्षा कमी सुद्धा चालणार नाही आणि 65 पेक्षा जास्त सुद्धा चालणार नाही. 21 ते 65 या रेंजमध्येच पाहिजे, म्हणजे याच्यामध्येच असलं पाहिजे, तरच तुम्ही लाभार्थी होऊ शकता. त्यानंतरची पुढची अट आहे ती आहे उत्पन्नाच्या दाखल्या संदर्भात किंवा उत्पन्न संदर्भात. तुमचं जे वार्षिक उत्पन्न आहे, म्हणजे कुटुंबाचं, पूर्ण कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे. 2.5 लाखापेक्षा जर जास्त असेल, मग 3 लाख असेल, 5 लाख असेल, 10 लाख, 20 लाख काय असेल, एवढं जास्त असेल तर मग तुम्ही लाभार्थी होऊ शकत नाही, तुम्हाला लाभ मिळणार नाही. तसेच बघा, महिला विवाहित, विधवा, घटस्फोटित किंवा अविवाहित असू शकतात तरी चालेल, त्या सुद्धा लाभ घेऊ शकतात. तसेच ज्या महिलांकडे 4 व्हीलर आहे, म्हणजे बघा 4 चाकी असणाऱ्या महिलांना सुद्धा लाभ मिळणार नाही. तसेच ज्या सरकारी नोकरीला महिला आहेत त्यांना सुद्धा लाभ मिळणार नाही. या काही पात्रता व अटी यामध्ये घालण्यात आलेल्या आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा, लाडक्या बहिणींना पाठीमागे 1 महिन्यापूर्वी, म्हणजे थोड्या दिवसापूर्वी बँक खात्यामध्ये 3000 रुपये जमा झाले आहेत आणि तुम्ही या ठिकाणी प्रूफ सहित पाहू शकता. तर बघा, हे 1500 रुपये आहेत फेब्रुवारीचे, हे 1500 रुपये आहेत मार्चचे. याच्यावरती तारीख पाहू शकता, 7 मार्चला हे पैसे जमा झाले होते. ठीक आहे. त्यानंतर बघा, 12 मार्चला मार्चचे पैसे जमा झाले. या ठिकाणी तुम्ही डेट वगैरे पाहू शकता. ठीक आहे. 100% 3000 रुपये जमा झाले 8व्या आणि 9व्या हप्त्याचे. आता सर्व लाडक्या बहिणींना 10व्या हप्त्याचे पैसे मिळणार आहेत. परंतु त्या अगोदर आता सर्व लाडक्या बहिणींना आता नवीन 4 नियम फॉलो करावे लागणार आहेत. नवीन 4 नियम लागू असणार आहेत. जर हे 4 नियम या 4 नियम मध्ये जर तुम्ही बसत असाल तरच तुम्हाला एप्रिलचा हप्ता, मेचा हप्ता, पुढचे जे काही हप्ते असतील तरच तुम्हाला ते हप्ते येणार आहेत. हे सर्व नियम तुम्हाला फॉलो करावे लागणार आहेत. तर बघा, पहिला नियम आहे सर्व लाडक्या बहिणींसाठी लागू असणारा, तर तो नियम आहे 4 चाकी संदर्भात. जर तुमच्या घरी 4 व्हीलर असेल, तुमच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीकडे 4 व्हीलर असेल किंवा तुमच्या नावावर जरी 4 व्हीलर असेल तरी सुद्धा तुम्हाला या योजनेमधून वगळण्यात येईल, अपात्र करण्यात येईल. तुमचा लाभ थांबवला जाईल. तुम्हाला दर महिन्याला मिळणारी 1500 रुपये रक्कम मिळणार नाही. हा नियम लागू करण्यात आलेला आहे, नवीन नियम आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, पुढचा नवीन नियम आहे तो नियम आहे 2.5 लाख उत्पन्न बाबत. तर बघा, जर तुमचं कुटुंबाचं उत्पन्न 2.5 लाख असेल, वार्षिक उत्पन्न 2.5 लाख असेल किंवा त्यापेक्षा जास्त असेल तरी सुद्धा तुम्ही लाभ घेऊ शकत नाही. तुमचा लाभ थांबवण्यात येईल, तुम्हाला या योजनेमधून वगळण्यात येणार आहे. हा सुद्धा नियम लागू करण्यात आलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर आता नवीन नियम बघा, नवीन नियम ते आता पाठीमागे जे नियम सांगितले ते नियम ऑलरेडी आहेत. ते नियम GR मध्ये मेन्शन होते. ज्यावेळेस लाडकी बहिणींचा GR आला होता त्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं होतं, स्पष्टपणे मेन्शन केलं होतं. आता बघा, नवीन नियम या ठिकाणी काय असणार आहेत, हे नियम असणार आहेत लाडक्या बहिणींसाठी. तर बघा, दरवर्षी जून महिन्यात बँकेत तुम्हाला KYC करून हयातीत असल्याचा दाखलाही तुम्हाला जोडावा लागणार आहे. तसेच दरवर्षी 1 जून ते 1 जुलै दरम्यान KYC करणे तुम्हाला अनिवार्य असणार आहे. बघा, प्रत्येक वर्षी करावं लागणार आहे. आता सध्या एप्रिल महिना सुरू आहे, त्यामुळे तुम्हाला आता सध्या काही करायची गरज नाहीये. मे महिन्यामध्ये सुद्धा काही करायची गरज नाहीये. परंतु ज्यावेळी जून महिना सुरू होईल
त्यावेळेस तुम्हाला या सर्व गोष्टी कंप्लीट कराव्या लागणार आहे. म्हणजे जून महिना सुरू झाला की 1 तारखेपासून तुम्हाला 1 महिन्याचा अवधी दिला जाईल. 1 जून ते 1 जुलै 30 दिवसाचा अवधी दिला जाईल. या 30 दिवसामध्ये तुम्हाला KYC प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे. तसेच हयातीत असल्याचा दाखलाही तुम्हाला जोडावा लागणार आहे. ठीक आहे. जर तुम्ही ही गोष्ट केली तर मग तुम्हाला पुढचे हप्ते वेळेवर मिळतील व तुमचा लाभ बंद होणार नाही. परंतु जर तुम्ही ही गोष्ट केली नाही तर तुमचा लाभ थांबवला जाईल व तुम्हाला लाभ मिळणार नाही. ठीक आहे. त्यानंतर बघा आता आपण पुढची लेटेस्ट अपडेट पाहूया. तर बघा लाडक्या बहिणींना आता हे नियम लागू आहेत. ठीक आहे. तुम्हाला हे 4 नियम तर समजले. तसेच आता नवीन शासन निर्णय झालेला आहे. ज्यामुळे ज्या महिला निवडक महिला अशा आहेत ज्यांना 1500 रुपये ऐवजी 500 रुपये मिळणार आहेत. तर ज्या महिला दुहेरी योजनेचा लाभ घेतात अशा निवडक महिलांना 1500 रुपये आता मिळणार नाहीत. तर या महिलांना 500 रुपये दिले जाणार आहेत. कारण की या महिला PM किसान योजनेचा लाभ घेतात. तसेच नमो शेतकरी या योजनेचा सुद्धा लाभ घेतात. 2-2 योजनेचा लाभ घेतात. त्यामुळे त्यांना वर्षाला त्या योजनेमधून 12,000 मिळतात व आता त्यांना लाडकी बहीण योजनेमधून 6,000 रुपये दिले जाणार. म्हणजे महिन्याला 500 रुपये दिले जाणार. 500 गुणिले जर तुम्ही 12 केलं तर 6,000 रुपये टोटल येते. म्हणजे एका योजनेचा लाभ घेणाऱ्या म्हणजे सिंगल लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलेला सुद्धा वर्षाला 18,000 मिळतील आणि दुहेरी योजनेचा लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींना किंवा महिलेला सुद्धा सेमच 18,000 रुपये मिळतील. हा डिफरन्स कमी करण्यासाठी हा निर्णय शासनाने घेतलेला आहे. ठीक आहे. त्यामुळे हे नियम लागू असणार आहेत. हे नियम तुम्हाला फॉलो करावे लागणार आहेत. तरच तुम्हाला इथून पुढे लाडकी बहीण योजनेमध्ये लाभ दिला जाणार आहे व लाभ कायम मिळत राहणार आहे. अशी या ठिकाणी मोठी बातमी, मोठी अपडेट समोर आलेली आहे. ठीक आहे. आता आपण पुढची लेटेस्ट अपडेट पाहणार आहोत. त्या अगोदर व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ही ऑथेंटिक अपडेट मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आपण पोहोचवत आहोत. त्यामुळे तुमची सुद्धा रिस्पॉन्सिबिलिटी आहे, जबाबदारी आहे की हा व्हिडिओ व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम सगळीकडे व्हायरल शेअर करायची आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा आता पैसे सर्व बँकांमध्ये पडणार आहेत. आता बघा 10व्या हप्त्याचे पैसे सर्व बँकेमध्ये जमा होणार आहेत. स्क्रीनवरती दिसत असलेल्या सर्व बँकेत पैसे जमा होणार आहेत. बघा जर तुम्ही पोस्ट बँकेचे अकाउंट दिले असेल तर सर्वात अगोदर पैसे तुमच्या बँक अकाउंटमध्ये येणार आहेत. त्यानंतर SBI बँकमध्ये पैसे येणार आहेत. त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये सर्वात जलद पैसे येणार आहेत. कारण की बँक ऑफ महाराष्ट्र ही महाराष्ट्राची बँक असल्यामुळे सरकारी योजनेचे पैसे लवकर येतात. SBI ही सुद्धा एक जलद बँक असल्यामुळे या बँकेमध्ये सुद्धा कोणत्याही योजनेचे किंवा इतर कोणतेही पैसे लवकर जमा होत असतात. इतर बँकेमध्ये सुद्धा पैसे लवकर जमा होत असतात. त्यामुळे तुम्ही ॲक्सिस बँक असेल, इंडसलँड बँक असेल, IDBI बँक असेल, युनियन बँक असेल, कॅनरा बँक असेल, इंडियन बँक असेल, RBL बँक असेल, सिटी बँक असेल, IDFC फर्स्ट बँक असेल, बँक ऑफ बरोडा असेल, येस बँक असेल, सेंट्रल बँक ऑफ इंडिया असेल, कोटक महिंद्रा बँक असेल, HDFC बँक असेल, युको बँक असेल, पंजाब नॅशनल बँक असेल किंवा इतर कोणत्याही बँकेचं तुमचं अकाउंट असू द्या, सर्वच्या सर्व बँकेमध्ये लवकरच पैसे जमा होणार आहेत, जलद पैसे जमा केले जाणार आहेत. त्यामुळे बघा 10व्या हप्त्याचे पैसे आता सर्वच्या सर्व बँकांमध्ये तुम्हाला मिळणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत तुम्हाला किती पैसे सोडले आहेत किंवा किती पैसे तुमच्या खात्यामध्ये सरकारने टाकले आहेत. तर बघा एकूण लाडक्या बहिणींना आतापर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 13,500 रुपये सरकारने टाकले आहेत खात्यामध्ये. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा आतापर्यंत मिळालेले पैसे कोणत्या महिन्याचे किती पैसे मिळाले तर बघा वर्ष 2024 मध्ये लाडक्या बहिणींना मिळालेले पैसे. ठीक आहे. जर जुलै महिन्यामध्ये 1500 मिळाले, ऑगस्ट महिन्यामध्ये 1500 मिळाले, सप्टेंबर महिन्यामध्ये 1500 मिळाले, ऑक्टोबर महिन्यामध्ये 1500 मिळाले, नोव्हेंबरचे 1500 मिळाले, डिसेंबरचे 1500 म्हणजे एकूण 6 हप्त्याचे 9,000 रुपये लाडक्या बहिणींना वर्ष 2024 मध्ये मिळाले. ठीक आहे. त्यानंतर बघा वर्ष 2025 या ठिकाणी लक्षामध्ये घ्या. वर्ष 2025 या वर्षामध्ये एकूण किती पैसे आले तर बघा जानेवारीचे 1500 आले, फेब्रुवारीचे 1500 आले, मार्चचे 1500 एकूण 3 हप्ते वर्ष 2025 मध्ये मिळाले. म्हणजे एकूण 13,500 रुपये 9 हप्त्याचे लाडक्या बहिणींना आतापर्यंत जमा झालेले आहेत. आणि आता लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे, लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. तर ती बातमी अशी आहे की आता एप्रिलचा 10वा हप्ता जमा होणार आहे आणि या एप्रिल महिन्यामध्येच जमा होणार आहे. तुम्हाला डेट सांगणार आहे आणि ही ऑथेंटिक अपडेट मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवरती आपण देत आहोत. ठीक आहे. तर बघा लाडकी बहीण योजनेमध्ये आता काही महिलांचे पैसे म्हणजे ज्या महिला अपात्र झाले आहेत म्हणजे अशा काही महिला आहेत ज्यांनी आधी या योजनेमधून लाभ मिळवला त्यानंतर त्यांना या योजनेमधून वगळण्यात आलं, बाद करण्यात आलं, तर अशा महिलांचे पैसे माघारी घेतले जातील का असा प्रश्न भरपूर जण विचारत होते. तर या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांनी मोठी अपडेट दिलेली आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आम्ही लाडकी बहिणींकडून पैसे घेणार की नाही त्याबद्दल त्यांनी वक्तव्य केलेलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांनी केली मोठी घोषणा.
तर त्यांनी काय सांगितलेलं आहे, तर या ठिकाणी बघा, कोणत्याही लाडक्या बहिणीकडून पैसे आम्ही परत घेणार नाही. म्हणजे जे तुम्हाला पैसे मिळाले बघा, काही महिलांना 4 हप्ते मिळाले असतील, 5 मिळाले असतील, 6 हप्ते मिळाले असतील, 2 मिळाले असतील, 3 मिळाले असतील, जे काही तुम्हाला हप्ते मिळाले असतील ते हप्त्याचे पैसे तुमच्याकडून माघारी घेतले जाणार नाहीत. जरी तुम्ही अपात्र झाला असाल तरी सुद्धा ते पैसे आता तुमचेच झालेले आहेत, तुमच्याकडून माघारी घेतले जाणार नाहीत. स्पष्ट या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, ज्यांची परिस्थिती चांगली आहे त्यांनी लाभ घेऊ नये अशी विनंती सुद्धा त्यांनी केलेली आहे. ठीक आहे. तसेच बघा, त्यांनी सांगितलेलं आहे ही योजना आम्ही चालू ठेवणार आहे. योजनेला जो निधी लागणार आहे तो निधी आम्ही देणार आहे असं सुद्धा सांगितलेलं आहे. गरीब घटकातील महिलांच्यासाठी ही योजना आहे. ज्या गरीब कुटुंबातील महिला आहेत त्यांच्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. ठीक आहे. तसेच बघा, योजनेत दुरुस्ती करणार आहोत, बंद करणार नाही. ज्याला गरज आहे त्यांना आम्ही 100% लाभ देणार असं त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांनी म्हटलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, आता महिला दिनाचं गिफ्ट लाडक्या बहिणींना थोड्या दिवसापूर्वी, काही दिवसापूर्वी मिळालं आहे. बघा, 1 महिना आता झालेला आहे जवळपास. महिला दिनाचं गिफ्ट मिळालं आहे. फेब्रुवारीचा हप्ता महिला दिनाच्या गिफ्टला दिला. होळीच्या सणाला गिफ्ट देण्यात आलं होतं मार्चच्या हप्त्याचं. म्हणजे होळीच्या सणाला गिफ्ट मिळालं, महिला दिनाला गिफ्ट मिळालं, गुढीपाडव्याचं गिफ्ट अजून पेंडिंगला आहे. ते गिफ्ट आता एप्रिल महिन्याचा हप्ता म्हणून तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर बघा, महिलांच्यासाठी खुशखबर. होळीच्या सणाला मोफत साडीचं वाटप सुद्धा करण्यात आलेलं आहे. मोफत साडी अनेक महिलांना मिळाली आहे. ज्या गरीब कुटुंबातील महिला आहेत, ज्यांच्याकडे अंत्योदय शिधापत्रिका धारक महिला आहेत, अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये जीवन जगणाऱ्या ज्या महिला आहेत, अशा गरीब कुटुंबातील महिलांना मोफत 350 रुपयाची साडी होळीच्या सणाला सरकारने वाटप केली आहे. आणि विशेष म्हणजे ही योजना 2023 या वर्षापासूनच सुरू आहे. 2023च्या वर्षामध्ये साडी वाटप केली, 2024ला साडी वाटप केली, 25व्या वर्षी सुद्धा सरकारने साडीचं वाटप केलेलं आहे, साडी वितरण केले आहे. तुम्हाला ही साडी मोफत मिळाली आहे की नाही कमेंटमध्ये नक्की टाका. त्यानंतर बघा, आज 2,53,00,000 महिलांना मिळणार लाभ. तर बघा, 10वा हप्ता किती महिलांना मिळणार हा प्रश्न भरपूर जणांचा होता. तर 10वा हप्ता 2,53,00,000 महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे अशी या ठिकाणी अपडेट आलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, काही दिवसापूर्वी लाडकी बहीण योजनेमध्ये दोन्ही हप्ते जमा करण्यात आले होते. फेब्रुवारी व मार्चचे 3,000 रुपये तुम्हाला 2 टप्प्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत. अशा प्रकारे मेसेज आला असेल, ₹1500 क्रेडिटेड टू युअर बँक अकाउंट. तर बघा, तुम्हाला फेब्रुवारी व मार्चचे 3,000 रुपये आले का कमेंटमध्ये नक्की टाका. आणि आता 10व्या हप्त्याची तुम्ही वाट पाहत आहात, तर 10वा हप्ता कधी येणार आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे. तर बघा, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी मोठी अपडेट दिलेली आहे. तर ती अपडेट अशी आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आता महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्प 2025 मध्ये बघा, 2025च्या अर्थसंकल्पामध्ये 36,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे एका मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या एका योजनेसाठी. त्यामुळे बघा, तुम्हाला वर्ष 2025 असेल, ठीक आहे बघा, वर्ष 2025 असेल, वर्ष 2026 असेल, या दोन्ही वर्षाचं नियोजन झालेलं आहे. प्रत्येक महिन्याला, दर महिन्याला तुम्हाला लाभ वितरित केला जाणार आहे. ठीक आहे. फिक्स पैसे मिळणार आहेत, दर महिन्याला पैसे मिळणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा, मोठी अपडेट. महिलांच्या सक्षमीकरणाला, बालकांच्या पोषणाला चालना देण्यासाठी महिला व बाल विकास विभागाला 31,907 कोटी रुपयांचा निधी जाहीर करण्यात आलेला आहे. ठीक आहे बघा, या योजनेसाठी तुम्हाला सुद्धा महिलांच्यासाठी महिला व बाल विकास विभागाला 31,960 कोटी रुपयांचा निधी अर्थसंकल्प 2025 मध्ये जाहीर करण्यात आलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर अजूनही एका योजनेसाठी निधी वाटप केला जाणार आहे. तर बघा, लेक लाडकी या योजनेसाठी 50,55,00,000 रुपयांची तरतूद सुद्धा अर्थसंकल्प 2025 मध्ये करण्यात आलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर अर्थसंकल्प 2025 मध्ये अजून काय घोषणा झालेल्या आहेत, तर बघा, 2,53,00,000 लाभार्थी महिलांना आता आर्थिक लाभ मिळणार आहे. आतापर्यंत बघा, 2,53,00,000 महिलांना 9 हप्त्याचा आर्थिक लाभ मिळाला आहे आणि आता 10व्या हप्त्याचा आर्थिक लाभ दिला जाणार आहे अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, आता पुढची अपडेट, ही अपडेट असणार आहे घरकुल योजना 2025 संदर्भात. तर बघा, घरकुल योजना 2025 संदर्भात अपडेट आलेली आहे. तर बघा, 20 लाख घरांपैकी आता बघा 18,38,000 घरकुलांना मंजुरी सुद्धा दिलेली आहे. तर बघा, घरकुल योजनेचा सुद्धा तुम्हाला आता लाभ मिळणार आहे. तर बघा, 18,38,000 घरकुलांना मंजुरी दिली आहे. 14,71,000 लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरित सुद्धा झालेला आहे. 2,200 कोटी रुपये वितरित करण्यात आलेले आहेत घरकुल या योजनेसाठी. ठीक आहे. त्यानंतर बघा, एकूण 2,10,000
तुम्हाला जी नवीन रक्कम दिली जाणार आहे म्हणजे एकूण जी रक्कम मिळणार आहे सर्व हप्त्यांची मिळून घरकुल या योजनेसाठी 2025 वर्षामध्ये ती मिळणार आहे एकूण 2,10,000 रुपये. ठीक आहे बघा, पहिला हप्ता या ठिकाणी वितरित करण्यात आला आहे 2200 कोटी रुपये वितरित करण्यात आलेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा, लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? अर्थसंकल्पामध्ये 2100 रुपये बाबत घोषणा करण्यात आलेली नाहीये. भरपूर जणांना किंवा सर्वांना असं वाटत होतं की मार्च महिन्यामध्ये जो अर्थसंकल्प होता त्यामध्ये 2100 बाबत निर्णय होईल, परंतु तसं काही झालेलं नाही. परंतु सभागृहामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांनी सांगितलेलं आहे की आम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार आहोत, योग्य वेळी देणार आहोत, 5 वर्षामध्ये मिळणार आहेत. ज्या दिवशी महाराष्ट्र राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारेल त्या दिवशी 2100 रुपये दिले जातील असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे बघा, 5 वर्षामध्ये तुम्हाला 2100 रुपये मिळणार ही गोष्ट कन्फर्म आहे, निश्चित आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजना मोठी अपडेट. आता लखपती दिदी योजनेसंदर्भात अपडेट. 24 लाख बहिणींना लखपती करणार, अर्थसंकल्पामध्ये ही मोठी घोषणा करण्यात आलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजनेसाठी आतापर्यंत जो एकूण खर्च झालेला आहे बघा, 9 हप्ते वितरित झालेले आहेत. या 9 हप्त्यासाठी जो खर्च झालेला आहे तो आलेला आहे 33,232 कोटी रुपयांचा खर्च या योजनेसाठी झालेला आहे. आणि नवीन तरतूद करण्यात आलेली आहे वर्ष 2025 साठी 36,000 कोटी रुपये वाटप केले जाणार आहेत. म्हणजे 36,000 कोटी रुपये आता या वर्षी लाडक्या बहिणींना मिळणार आहेत. ठीक आहे. आतापर्यंत तुम्हाला 9 हप्ते वितरित झाले, 9 हप्त्यासाठी एवढा खर्च झालेला आहे. ठीक आहे. याबद्दल सुद्धा त्यांनी माहिती दिलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, आता लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? तर बघा, नीट बॅलन्स तयार करून 2100 रुपये घोषित करू असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हणाले आहेत. म्हणजे नीट बॅलन्स शीट करून म्हणजे सर्व आर्थिक परिस्थिती, राज्याची आर्थिक परिस्थिती, सर्व गोष्टींचा विचार करून आम्ही 2100 बाबत निर्णय करू असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत. तसेच त्यांनी सांगितलेलं आहे ज्यावेळी 2100 रुपये घोषित करू त्यावेळी आम्ही 2100 रुपये देऊ असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे 1 महिना आधी सांगू की बाबा या महिन्यापासून लाडक्या बहिणींना 2100 रुपये दिले जातील असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, महाराष्ट्र राज्यातील या सर्व 36च्या 36 जिल्ह्यामध्ये आता पैशांचा पाऊस पडणार आहे. कारण की पैशांचा पाऊस का पडणार आहे? तर एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता 36 जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे. म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये आता पैशांचा पाऊस होणार आहे. 36 जिल्ह्यामध्ये 10व्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत. ठीक आहे. तर बघा, लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 8वा हप्ता कधी जमा झाला होता? म्हणजे फेब्रुवारीचा हप्ता. तर बघा, 7 मार्चला पहिल्या दिवशी पैसे आले. पैसे वाटप प्रक्रिया बघा 7 मार्च पासून सुरू झाली. 8 मार्च आणि 9 मार्च या कालावधीमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 8वा हप्ता जमा झाला होता. सर्व महिलांना पैसे मिळाले. ठीक आहे. त्यानंतर बघा, लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 9वा हप्ता म्हणजे मार्च महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली होती 12 मार्च पासून. 12 मार्च, 13 मार्च आणि 15 मार्च. 15 मार्च पर्यंत सर्व महिलांना 8वा आणि 9वा हप्ता जमा झाला होता. आता बघा, 10वा हप्ता तुम्हाला कधी जमा होणार आहे? कोणत्या शुभ मुहूर्तावरती, कोणत्या शुभ दिवशी हे पैसे जमा होणार आहेत? आता आपण त्याविषयी अपडेट्स पाहणार आहोत. तर बघा, लाडक्या बहिणींना आता डबल बोनस मिळणार आहे. डबल बोनस मिळणार आहे आणि हे वाटप 48 तास वाटप असणार आहे. ठीक आहे. नक्की एक्झॅक्टली कधी किती पैसे मिळणार ते आपण माहिती पाहणार आहोत. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा, तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळे बघा, आपल्या चॅनलवरील सर्व व्ह्युअर्स आणि सबस्क्रायबरच्या सपोर्टमुळे आपल्या चॅनलला, मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलला सिल्वर क्रिएटर अवॉर्ड मिळाला आहे 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण झाल्याच्या बद्दल. आता ज्यावेळेस आपल्या चॅनलवरती 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण झाले होते त्यावेळेस आपल्या चॅनलच्या माध्यमातून पैठणी साडीचा गिव्हअवे करण्यात आला होता. आता ज्या दिवशी आपल्या चॅनलवरती 200K होतील म्हणजे 2 लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील त्या दिवशी 2 पैठणी साडीचा गिव्हअवे केला जाणार आहे. 2 पैठणी साडी लकी विनरला मिळणार आहेत. यामध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी तुम्हाला फक्त एक चांगली कमेंट करायची आहे. ठीक आहे. तर बघा, हा अवॉर्ड तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे, तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे आपल्या चॅनलला मिळाला. त्यासाठी मी खूप खूप आभारी आहे. असाच सपोर्ट लाईफ टाईम ठेवा. लवकरच आपण, आता आपल्याला सिल्वर अवॉर्ड मिळाला आहे, लवकरच आपण गोल्ड प्ले बटन सुद्धा तुमच्या सपोर्टमुळे आपल्या चॅनलला भेटेल. ठीक आहे. त्यामुळे असाच सपोर्ट लाईफ टाईम ठेवा. खूप खूप सर्वांना धन्यवाद. ठीक आहे. आता आपण 10व्या हप्त्या संदर्भात अपडेट्स पाहणार आहोत. त्या अगोदर महिलांचे काही प्रश्न आहेत. तर पहिला महिलांचा प्रश्न असा आहे की पैसे आले नाही. भरपूर महिलांचा प्रश्न आहे की दादा आम्हाला जानेवारीचे पैसे आले नाही, काही महिलांना फेब्रुवारीचे आले नाही, काही महिलांना मार्चचे पैसे आले नाही. तर अशा सुद्धा काही महिला आहेत ज्यांना तिन्हीच्या तिन्ही हप्त्याचे पैसे आले नाहीत. तर या ठिकाणी बघा, तुम्हाला पहिल्यांदा सर्वात आधी चेक करायचं आहे की तुम्ही लाडकी बहिणींच्या लिस्टमध्ये बसत आहात का, किंवा तुम्हाला या योजनेमधून बाद तर नाही ना करण्यात आलं, किंवा या योजनेमधून वगळण्यात तर नाही ना आलं, तुमचा लाभ थांबवला तर नाही, हे गोष्टी तुम्हाला चेक करायच्या आहे. आणि विशेष म्हणजे जर तुम्हाला लाभ मिळाला नसेल, पैसे आले नसतील, तर तुमचं जे आधार कार्ड आहे ते बँकेसोबत लिंक आहे का,
तुमच्या बँकेची KYC प्रक्रिया पूर्ण आहे का, हे सर्व गोष्टी तुम्हाला चेक करायचं आहे. जर तुम्हाला अगोदरचे पैसे मिळाले असतील, पहिल्या 5 ते 6 हप्ते मिळाले असतील आणि जानेवारी किंवा फेब्रुवारीचे पैसे आले नसतील, तर या गोष्टी तुम्हाला चेक करायचं आहे. तुम्ही निकषमध्ये बसत आहात का, योजनेसाठी तुम्ही पात्र आहात का, सर्व माहिती चेक करायची आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा पुढची अपडेट, लाडक्या बहिणींना बघा 8वा आणि 9वा हप्ता 2 टप्प्यामध्ये सोबत देण्यात आलेला होता. महिला दिनाची भेट म्हणून 3,000 रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले होते. त्याच पद्धतीने आता गुढीपाडव्याची भेट मिळणार आहे, म्हणून तुम्हाला 10वा हप्ता गुढीपाडव्याची भेट म्हणून जमा करण्यात येणार आहे. आता एक्झॅक्टली कधीपर्यंत हे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये, महिलांच्या खात्यामध्ये जमा होतील, आपण त्याविषयी अपडेट पाहणार आहोत. तर बघा, लाडक्या बहिणींची होळी आता आनंदामध्ये साजरी होणार आहे. बहिणींना मोफत साडी मिळणार आहे. बघा, होळीच्या सणाला मोफत साडी मिळाली आहे. अंत्योदय शिधापत्रिकाधारक गरीब कुटुंबातील महिला, ज्या गरीब कुटुंबातील महिला आहेत अशा महिलांना मोफत साडी देण्यात आलेली आहे. अनेक महिलांनी या योजनेचा लाभ मिळाला आहे. तुम्हाला साडी मिळाली आहे की नाही कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या जिल्ह्याचं नाव सुद्धा कमेंटमध्ये नक्की टाका. ठीक आहे. त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजना मोठी अपडेट. तर बघा, मोठी अपडेट आणि ही अपडेट आता बघा, लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार, त्या संदर्भात मोठी बातमी समोर आलेली आहे. तर बघा, पाठीमागे 1-2 महिन्यापूर्वी अशी चर्चा रंगली होती किंवा अशी माहिती मिळाली होती की बघा, पहिल्यांदा घोषणा काय केली होती, ती घोषणा आपण या ठिकाणी पाहूया. तर बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात निवडणुकीदरम्यान महायुतीने घोषणा केली होती की निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपयाचा हप्ता वाढवून 2100 रुपये करण्यात येणार आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणाले होते. तर बघा, आता त्यानंतर लाडक्या बहिणी आता प्रश्न विचारत आहेत की 2100 रुपये हप्ता कधीपासून मिळणार. याबाबत अर्थमंत्री अजित पवार यांनी मार्चमध्ये होणाऱ्या अर्थसंकल्पात याबद्दल सकारात्मक विचार केला जाईल, अशी त्यावेळेस त्यांनी माहिती दिली होती. परंतु या ठिकाणी बघा, अर्थसंकल्प सुरू झाला, म्हणजे आता अर्थसंकल्प प्रक्रिया सुद्धा पार पडलेली आहे. 2100 रुपयाचा हप्ता मार्चमध्ये होणाऱ्या अर्थसंकल्पात घोषणा होणार होती. परंतु या ठिकाणी बघा, अर्थसंकल्प जे सादर झाला आणि या अर्थसंकल्पामध्ये 2100 रुपयाबाबत निर्णय घेण्यात आलेला नाही किंवा कोणती मोठी घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे बघा, आता फक्त एवढं सांगण्यात आलेलं आहे की लाडक्या बहिणींना आम्ही 2100 रुपये देणार आहोत, म्हणजे महायुती सरकार 2100 रुपये देणार आहे, योग्य वेळी देणार आहे, असं या अर्थसंकल्पामध्ये सांगण्यात आलं होतं. ठीक आहे. त्यामुळे बघा, लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार आहेत, ही गोष्ट निश्चित आहे. परंतु या अर्थसंकल्पामध्ये निर्णय झालेला नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींना अजून थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे, थोडी वाट पाहावी लागणार आहे 2100 रुपयांसाठी. ठीक आहे. त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये पडताळणी करण्यात आली. जानेवारी महिन्यामध्ये पडताळणीला सुरुवात झाली. त्यानंतर बघा, सुरुवातीला 5 लाख महिला अपात्र केल्या, त्यानंतर 9 लाख महिला या योजनेमधून अपात्र करण्यात आलेल्या आहे. एवढ्या महिलांना अपात्र करण्यात आले आहे. लाखो महिला, म्हणजे जवळपास 8-9 लाख महिला या योजनेमधून अपात्र झालेल्या आहेत. तसेच काही महिला, म्हणजे जवळपास 8 लाख महिला अशा होत्या ज्या PM किसान योजना, नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत होत्या. अशा महिलांना अपात्र करण्यात आलं होतं आणि पुन्हा एकदा त्यांना पात्र करण्यात आलेलं आहे. फक्त विषय एवढा आहे की त्यांना 1500 रुपये दिले जात नाहीत, तर या महिलांना 500 रुपये या योजनेमधून दिले जात आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा, सरकारचं गिफ्ट. तर बघा, सरकारने गिफ्ट वाटप केलं होतं मोफत साडी योजनेअंतर्गत. तर बघा, सरकारचं गिफ्ट होतं होळीच्या सणाच्या निमित्ताने रेशन दुकानामध्ये साड्याचं वाटप होणार होतं. होळीच्या सणाला ही साड्या वाटप केल्या जात होत्या. ठीक आहे. तर बघा, तुम्हाला ती साडी मिळाली आहे का? ज्या गरीब कुटुंबातील अंत्योदय शिधापत्रिकाधारक महिला होत्या अशा महिलांना फक्त साडी वाटप करण्यात आलेली आहे. त्यानंतर बघा, सर्व शेतकरी मित्रांच्यासाठी आनंदाची बातमी आणि मोठी बातमी, मोठी अपडेट. तर मोठी अपडेट अशी आहे की खुशखबर आहे सर्व शेतकरी मित्रांसाठी, कारण की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी घोषणा केलेली आहे. तर त्यांनी घोषणा अशी केलेली आहे की पुढील 5 वर्ष शेतकऱ्यांकडून लाईट बिल घेतले जाणार नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हणाले आहेत. त्यामुळे शेतकरी मित्रांसाठी खूप आनंदाची बातमी आहे. तसेच या ठिकाणी बघा, खूप जास्त प्रमाणामध्ये अशा व्हायरल न्यूज होत आहेत किंवा व्हायरल व्हिडिओज आहेत की लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेअंतर्गत मोफत स्कूटी योजना, मोफत स्कूटी दिली जाणार, लाडक्या बहिणींना मोफत स्कूटी मिळणार. त्यानंतर बघा, लाडक्या बहिणींना मोफत आटा चक्की मिळणार, लाडक्या बहिणींना स्कूटी मिळणार, आटा चक्की मिळणार मोफत, लाडक्या बहिणींना मोफत शिलाई मशीन मिळणार, लाडकी बहीण योजनेअंतर्गत शिलाई मशीन दिली जाणार. अशा प्रकारे अनेक न्यूज व्हायरल होत आहेत. तर बघा, सर्व महिलांच्यासाठी आता सूचना आहे, या ठिकाणी लक्षामध्ये घ्या. फ्री स्कूटी, फ्री आटा चक्की, फ्री शिलाई मशीन अशा प्रकारचा लाभ लाडक्या बहिणींना दिला जात नाही. ही गोष्ट सर्व महिलांनी लक्षामध्ये घ्या. दर महिना फक्त तुम्हाला लाडकी बहीण योजनेमध्ये 1500 रुपये दिले जातात आणि 5 वर्षामध्ये कधी सुद्धा, म्हणजे योग्य वेळी 2100 रुपये बाबत निर्णय घेतला जाईल व तुम्हाला 1500 ऐवजी 2100 रुपये दिले जातील. लाडकी बहीण योजनेमधून फक्त एवढाच लाभ दिला जातो, ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. ठीक आहे.
त्यामुळे अशा प्रकारच्या कोणत्याही चुकीच्या किंवा फेक व्हिडिओजवरती तुम्ही विश्वास ठेवू नका. हा, आता कोणत्या योजना खऱ्या आहेत, कोणत्या योजना खोट्या आहेत, तर बघा, घरकुल योजना 100% खरी आहे. 20 लाख घरकुलं मंजूर झालेली आहेत. मग अशी तुम्हाला व्हिडिओमध्ये अपडेट दिलेले आहे. किती महिलांना किंवा सॉरी किती लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरित झाला, सर्व माहिती तुम्हाला मगाशी दिलेली आहे. ह्या योजना एकदम रिअल आहेत. त्यानंतर बघा, अन्नपूर्णा योजना सुद्धा एकदम रिअल आहे. या योजनेअंतर्गत खरोखर तुम्हाला 3 गॅस फ्री दिले जातात. वर्षाला 3 गॅसचे पैसे मिळतात. बघा, या योजनेअंतर्गत तुम्हाला 830 रुपये एका गॅसचे मिळतात आणि 3 गॅसचे मिळून तुम्हाला 2490 रुपये वर्षाला जमा होत असतात. ही योजना एकदम खरी आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, आपल्या मराठी अनिकेत चॅनलवरती पाठीमागे 1 लाख सबस्क्रायबर कंप्लीट झाले होते. 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण झाले त्यावेळेस आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगितल्याप्रमाणे पैठणी साडीचं वाटप करण्यात आलं होतं. त्याच पद्धतीने आता ज्या दिवशी आपल्या चॅनलवरती 1 लाखच्या ऐवजी आता ज्या दिवशी 200K होतील, म्हणजे 2 लाख पूर्ण होतील, त्यावेळेस 2 पैठणी साड्या वाटप केल्या जाणार आहेत. त्यामुळे या गिव्हअवे मध्ये नक्की पार्टिसिपेट करा. ठीक आहे. त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजना मोठी बातमी. आता लाडकी बहीण या योजनेत वगळलेल्या महिला, तर बघा भरपूर महिला या योजनेमध्ये वगळल्या आहेत. तर कोणत्या महिला वगळलेल्या आहेत, तर बघा, ज्या महिलांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे अशा महिला या योजनेमधून वगळण्यात आलेल्या आहेत. ठीक आहे. त्यानंतर ज्या महिला इतर शासकीय योजनेचा लाभ घेतात, म्हणजे समजा तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत होता आणि लाडकी बहीण योजनेचा सुद्धा लाभ घेत होता, तर तुम्हाला या योजनेमधून आता बाद करण्यात आलेला आहे, वगळण्यात आलेला आहे. कोणत्याही एकाच शासकीय योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकता. तसंच ई-KYC आता अनिवार्य करण्यात आलेलं आहे. 4 व्हीलर असणाऱ्या 4 चाकीवाल्या महिलांना सुद्धा या योजनेमधून वगळण्यात आलेलं आहे. एवढ्या महिलांना वगळण्यात आलेलं आहे. तसेच ज्या महिलांच्या नावामध्ये गफलत होती किंवा आधार कार्डवर वेगळे नाव होते, फॉर्मवर वेगळे नाव होते किंवा चुकीचे डॉक्युमेंट जोडले होते, अशा महिलांना सुद्धा या योजनेमधून वगळण्यात आलेलं आहे. तसेच ज्या महिला महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी नव्हत्या, इतर राज्यातील रहिवासी होत्या, तरी सुद्धा त्यांनी फॉर्म भरला होता, तर अशा महिलांना सुद्धा या योजनेमधून वगळण्यात आलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, आता आपण पुढची लेटेस्ट अपडेट पाहूया. तर बघा, लाडकी बहीण योजनेसाठी जी बँक दिली होती, भरपूर महिलांनी पैसे येण्यासाठी किंवा लाडकी बहिणीचा हप्ता जमा होण्यासाठी जे बँकेचं अकाउंट दिलं होतं, त्या बँकेचं अकाउंट आहे पोस्ट बँक. भरपूर महिलांनी पोस्ट बँकेचं अकाउंट दिलेलं आहे. तर बघा, ज्या महिलांनी इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट लाडकी बहिणीचा हप्ता येण्यासाठी दिलेला आहे, तर त्या महिलांना बघा, रक्कम माहीत करून घेण्यासाठी, खात्यात तुमच्या पैसे आलेत की नाही, खात्यातील रक्कम माहीत करून घेण्यासाठी कृपया खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही मिस कॉल देऊ शकता. ठीक आहे. तर हा नंबर आहे बघा, ऑफिशियल नंबर आहे पोस्ट बँकेचा. ठीक आहे. या नंबरवरती ज्यावेळेस तुम्ही मिस कॉल देता, त्यावेळेस तुम्हाला समजतं की तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा झाला आहे की नाही. तर बघा, लाडकी बहिणींचे पैसे तुमच्या इंडिया पेमेंट पोस्ट बँकेत जमा झाले की नाही, ते चेक करण्यासाठी त्यांनी वरील नंबरवर मिस कॉल देऊन बँक बॅलन्स तपासू शकता. तर बघा, तुमचा बँक बॅलन्स किती आहे या नंबरवरती मिस कॉल दिल्यानंतर समजतं. मग तुम्हाला समजतं की तुमच्या खात्यात पैसे आलेले आहेत की नाही. ही एकदम सोपी पद्धत आहे ज्या महिलांकडे पोस्ट बँकेचे अकाउंट आहे त्यांच्यासाठी. ठीक आहे. तर बघा, मग अशी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्र शासनाची ही योजना आहे. रेशन कार्डवर 3 मोफत गॅस सिलेंडरची योजना आहे. महाराष्ट्र शासनाची योजना आहे. या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना. ही योजना 2024 वर्षात सुरू झाली आहे. या योजनेअंतर्गत 830 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतात. एका वर्षात तुम्हाला 3 मोफत गॅस सिलेंडर मिळतात. उज्ज्वला योजना आणि लाडकी बहीण योजनेसाठी ज्या पात्र महिला आहेत त्या या योजनेसाठी पात्र राहतात. तुम्हाला 300 रुपये केंद्र सरकारचे मिळतात, 530 रुपये राज्य सरकारचे मिळतात. अशी पूर्ण रक्कम मिळून तुम्हाला 830 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होत असतात. ठीक आहे. त्यानंतर बघा, यामध्ये काही अटी आहेत, काही पात्रतेसाठी अटी आहेत. त्यामधली पहिली अट आहे, एका रेशन कार्डवर एकच महिला लाभार्थी राहणार आहे. तसेच वर्षाला तुम्हाला 3 गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध होणार पात्र असलेल्या लाभार्थी कुटुंबांना. ठीक आहे. ही योजनेची माहिती सर्वांना पाठवा. हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून ही महत्वपूर्ण माहिती सर्व महिलांपर्यंत पोहोचेल. ठीक आहे. त्यानंतर आता आपण पुढची लेटेस्ट अपडेट पाहूया. तर बघा, जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे येत नसतील, तर तुम्ही लाडकी बहीण योजनेचे पैसे पडण्यासाठी काय करावं. तर बघा, सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या आधार कार्ड सोबत बँक लिंक करून घ्यायची आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, तुमचा अर्ज मंजूर असेल आणि तुमचं बँक लिंक असेल, तर पैसे येताना तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. तुम्ही या योजनेसाठी पात्र पाहिजे, निकषमध्ये बसला पाहिजे, तुमचा अर्ज मंजूर असेल, बँकेसोबत बँक अकाउंट सोबत आधार कार्ड लिंक असेल, तर तुम्हाला पैसे येतील, तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. ठीक आहे. त्यानंतर बघा, आता पैसे वाटप होणार आहेत. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पैसे वाटप होणार आहेत, परंतु 10 जिल्हे मध्ये पैसे थोडे उशिरा भेटणार आहेत. टप्प्याटप्प्याने पैसे वाटप होणार आहेत. कारण की बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये बघा, लोकसंख्या भरपूर आहे.
महाराष्ट्रात लोकसंख्येने मोठे जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्याला थोडे पैसे उशिरा मिळणार आहेत. लोकसंख्या भरपूर असल्यामुळे तसेच महाराष्ट्रामध्ये टॉप 10 हे जिल्हे असल्यामुळे या जिल्ह्यामध्ये पैसे थोडे उशिरा येणार आहेत. तर बघा या जिल्ह्यामध्ये लोकसंख्या जास्त असल्यामुळे ऑब्व्हियसली अर्जसंख्या सुद्धा जास्त आहे. तर पहिला जिल्हा आहे कोल्हापूर जिल्हा. ठीक आहे, पहिला जिल्हा कोणता आहे? कोल्हापूर जिल्हा, ज्या जिल्ह्यामध्ये थोडे पैसे उशिरा येणार आहेत. त्यानंतर दुसरा जिल्हा आहे जळगाव जिल्हा, तिसरा जिल्हा आहे सोलापूर जिल्हा. ठीक आहे, त्यानंतर बघा 10 जिल्ह्यापैकी जो 4 नंबरचा जिल्हा आहे तो जिल्हा आहे अहमदनगर जिल्हा. 5 नंबरचा जिल्हा आहे नागपूर जिल्हा, या जिल्ह्यामध्ये थोडे उशिरा पैसे येणार आहेत. आणि त्यानंतर 6 नंबरचा जिल्हा आहे नाशिक जिल्हा. ठीक आहे, त्यानंतर बघा 7 नंबरचा जो जिल्हा आहे त्या जिल्ह्याचं नाव आहे मुंबई उपनगर जिल्हा. 8 नंबरचा जिल्हा आहे पुणे जिल्हा, या जिल्ह्यांची लोकसंख्या जास्त आहे. त्यानंतर 9 नंबरचा जिल्हा आहे ठाणे जिल्हा. ठीक आहे, त्यानंतर बघा 10 नंबरचा जो जिल्हा आहे तो आहे मुंबई जिल्हा. तर या सर्व जिल्ह्यामध्ये अर्जसंख्या जास्त असल्यामुळे या जिल्ह्याची लोकसंख्या जास्त आहे. ठीक आहे, त्यामुळे बघा प्रचंड प्रमाणात लोकसंख्या असल्यामुळे अर्जसंख्या सुद्धा जास्त आहे असल्यामुळे अर्ज त्याच लेवलमध्ये आलेले आहेत. त्यामुळे बघा या 10 जिल्ह्यामधून जर तुम्ही फॉर्म भरला असेल किंवा या 10 जिल्ह्यामधून जर तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला पैसे थोडेसे उशिरा मिळणार आहेत इतर जिल्ह्याच्या कंपॅरिझन मध्ये, परंतु पैसे सर्वांना मिळणार आहेत, काळजी करायची नाहीये. ठीक आहे, तर बघा 10 जिल्ह्यामध्ये अर्जसंख्या जास्त आहे. बघा या जिल्ह्यातील काही महिलांनाच पैसे भेटलेले आहेत. ठीक आहे, काही महिला पुढील टप्प्यात असणार आहे, त्यामुळे बघा सर्व महिलांना हा लाभ दिला जाणार आहे. तर बघा लाडकी बहीण योजना, नमस्कार, आजची सर्वात मोठी अपडेट. आता बघा एप्रिल हप्त्याची वाटपचा तारीख ठरली आहे, मुहूर्त ठरला आहे, दिवस ठरला आहे. या दिवशी जमा होणार महिलांना पैसे. तर कोणत्या दिवशी पैसे जमा होणार आहे? तर या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, लाडक्या बहिणींना एकूण तुम्ही थंबनेल मध्ये पाहिल्याप्रमाणे एकूण 15,000 रुपये जमा होणार आहेत. आतापर्यंत 13,500 रुपये मिळाले, त्यामध्ये 1,500 रुपये 10व्या हप्त्याचे मिळणार, एकूण 15,000 रुपये खात्यात जमा होणार आहेत. तर बघा हा लाभ जो किती मिळणार आहे, तर बघा 2,50,00,000 पेक्षा जास्त पात्र महिलांना आतापर्यंत 9 हप्त्याचे 13,500 रुपये ट्रान्सफर झाले आहेत डीबीटी द्वारा. तर बघा आता 10वा हप्ता वितरित केला जाणार आहे. ठीक आहे, आता 10वा हप्ता तुम्हाला कधी मिळणार? ठीक आहे, तर बघा अर्थसंकल्पात 36,000 कोटी रुपये महिला व बालविकास विभागाला हस्तांतरित केले आहे. मार्च महिन्यात महिला दिनाच्या औचित्य साधून शासनाने 3,000 रुपये एकत्रित हप्ता महिलांच्या आधार डीबीटी लिंक असलेल्या बँक खात्यात जमा केला आहे. ठीक आहे, आता 9 हप्ते तुम्हाला मिळाले आहेत आणि आता 10व्या हप्त्याची तारीख फिक्स झालेली आहे. ही ऑथेंटिक अपडेट मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून दिलेली आहे. तर बघा लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता 24 एप्रिल पासून ते 30 एप्रिलच्या मध्ये कधी पण त्यांच्या बँक अकाउंटमध्ये, त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल. अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावरती 4-5 दिवस अगोदरच हा लाभ तुम्हाला 10व्या हप्त्याचे पैसे मिळणार आहेत. ही अपडेट आवडली असेल तर आपल्या मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ शेअर करा.